औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. काल नागपूरमध्ये दंगलही झाली आहे. मात्र इथं शांतता आहे. मी सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या या परिसरामध्ये आहे, जिथं आज सकाळपासून पोलिसांचाही कडक बंदोबस्त आहे, मात्र पूर्णतः शांतता आहे. सोबतच काही पर्यटक सुद्धा इथं आता येत आहेत, पाहणी करत आहेत. त्यांच्याकडून सुरुवातीला जाणून घेऊयात की तुम्ही कुठून आलात? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुंबई. इथं सुरक्षा वाढवलेली आहे. कबरीवरून राज्यात सगळं वातावरण तापलेलं आहे. हे माहीत आहे तुम्हाला, तरी तुम्ही येताय? हो हो माहिती आहे मला. बरं. काय सांगाल एकूण, म्हणजे हे सगळं चालू आहे त्याच्यावरून काय सांग? काय नाही, पॉलिटिक्स चालू आहे. मग आता तुम्ही ते पाहणे करण्यासाठी येताय. हो तुम्ही जाऊ शकता. पर्यटक इथे येत आहेत आणि पाहणी करत आहेत. दुसरीकडे गेल्या 2-3 दिवसांपासून या कबरीच्या परिसरामध्ये इथे 2 मोठे दर्गा आहेत. समोरचा जो आहे हजरत ख्वाजा शेख बुरहानुद्दीन, त्याचबरोबर इकडचा हजरत ख्वाजा सय्यद जियानुद्दीन त्यांचा दर्गा आहे. त्यासोबत या परिसरामध्ये असं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिगेड्स लावलेले आहेत नेहमीप्रमाणे, आणि सोबतच खुलताबाद शहरामध्ये येणारे जे रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा त्या रस्त्याच्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे. विशेष म्हणजे इथले रहिवासी सांगतायत की या सगळ्या औरंगजेब असेल किंवा हिंदू मुस्लिमच्या संदर्भात ज्या वेळेस महाराष्ट्र किंवा देशात वातावरण तापतं त्यावेळेस इथं मात्र कुठलाही परिणाम होत नाही, कारण इथं पूर्णतः शांतता असते. इथले हिंदू मुस्लिम कायमस्वरूपी एकता असते, आणि त्यामुळं जरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये औरंगजेबाच्या इथल्या कबरीवरून पडसाद उमटत असले, इथं मात्र कोणताही परिणाम दिसत नाही. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, खुलताबाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.